नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, केटेजम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। मित्रांनो, आपला जो जागतिक राजकारण नवीन विकास हा जो विषय आहे त्या विषयातलं पहिलं प्रकरण आपण बघतो आहोत आणि त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याच्या व्याख्या आणि त्याच्यामध्ये जी मूलभूत संकल्पना आहे राष्ट्रीय ही त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे ते आपण बघितलेलं आहे। या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय हिताची व्याख्या काय आहेत आणि राष्ट्रीय हिताची वैशिष्ट्य काय आहेत ते बघणार आहोत। बघा, राष्ट्रीय हित इतकं महत्त्वपूर्ण आहे परराष्ट्र धोरणामध्ये की जेव्हा परराष्ट्र धोरणाचं यश आणि अपयश यांचं मूल्यांकन होतं तर ते राष्ट्रीय हिताच्या अनुषंगानेच केलं जातं, त्याच्याद्वारेच ते केलं जातं। त्यामुळे प्रत्येक देशाच्या दृष्टीने राष्ट्रीय हित खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण या राष्ट्रीय हितामध्ये फक्त बाह्य तत्वावर किंवा जागतिक राजकारणाचाच फक्त विचार होत नाही, तर तुमच्या अंतर्गत जसे आर्थिक आणि सैनिक तत्व आहे, प्राचीन परंपरा आहेत, आपल्या देशातले आचार विचार आहे, रूढी चालीरीती आहेत, आपल्या देशातल्या धार्मिकता आहे, तत्वज्ञान आहे किंवा आपल्या देशातले जे काही सामाजिक विचारसरणी आहे आणि जो काही आपला विश्वास आहे, या सर्वांचा सुद्धा त्या राष्ट्रीय हितामध्ये समावेश होत असतो। म्हणून बेडलफोर्ड आणि लिंकन यांनी समाजाच्या मूलभूत मूल्यांना राष्ट्रीय हितामध्ये जोडलेलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या देशाचं कल्याण साध्य करणं, आपल्या देशातली जी काही राजकीय व्यवस्था आहे किंवा आपल्या देशातल्या ज्या राजकीय श्रद्धा आहे, विश्वास आहे यांचं संरक्षण करणं, आपल्या देशातली जी काही राष्ट्रीय जीवन पद्धती आहे ती टिकवणं, ती प्रभावशाली राखणं, याशिवाय आपल्या देशाचं क्षेत्रीय अखंडत्व ठेवणं, आपल्या सीमांचं संरक्षण करणं याला खूप महत्त्व आहे आणि हे राष्ट्रीय हिताच्याच माध्यमातून साध्य केलं जाऊ शकतो। त्यामुळे आपण पहिली व्याख्या बघूया की जोसेफ फ्रँकल यांनी काय म्हटले। त्यांच्या मते राष्ट्रीय हित ही परराष्ट्र धोरणातील मूलभूत धारणा आहे आणि याच्या आधारे एक आपण असं म्हणू शकतो की त्यांनी त्यांच्या नॅशनल इंटरेस्ट या पुस्तकामध्ये राष्ट्रीय हिताची एक व्याख्या जी केली त्या या व्याख्येनुसार की देशाच्या आकांक्षा ज्या काही आहेत ते आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये त्याचं वर्णन तुम्ही कसे करताय, त्याची कृती तुम्ही कशी करताय, त्यातल्या गोष्टींचं स्पष्टीकरण किंवा विश्लेषण तुम्ही कशा स्वरूपाचं देताय, म्हणजे राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने तुम्ही किती प्रिपेअर आहात, त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे। त्याच्यानंतर नॉर्मल हिल आहेत। नॉर्मल हिल यांच्या मते राष्ट्रीय हित जे आहे ते परराष्ट्र धोरणाचं प्रारंभ स्थान आहे। राष्ट्रीय हित इथूनच परराष्ट्र धोरणाची सुरुवात होते, त्याच्याशिवाय तुम्ही परराष्ट्र धोरणाचा विचारच करू शकत नाही। म्हणजे परराष्ट्र धोरण पण का करायचं, तर आपल्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचे जे हित आहे ते हित साध्य करायचं आहे। त्याच्यानंतर मॉर्गनथा यांची व्याख्या आहे। मॉर्गनथा यांनी म्हटलं, म्हणजे मॉर्गनथा यांचे बरेचसे विचार पण आहे राष्ट्रीय हिताच्या संदर्भात। तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल स्टार्टिंग पासून आतापर्यंत तर मॉर्गनथांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचं महत्त्व पण सांगितलेलं आहे। ते इथे व्याख्येच्या स्वरूपात मॉर्गनथा असं म्हणतात की राष्ट्रीय हित हे जागतिक राजकारणातील अंतिम व निर्णायक तत्व आहे। याशिवाय त्यांनी असं पण म्हटलंय की राष्ट्रीय हित एक प्रकारची शक्ती आहे, ती मिळवणं, ती टिकवणं, तिचा प्रभाव ठेवणं या दृष्टिकोनातून ती आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने मॉर्गनथा आणखी एक गोष्ट जी आहे ती या निमित्ताने सांगू शकतात। म्हणजे एका बाजूला ती राष्ट्रीय हिताचं महत्त्व सुद्धा मान्य करतात, पण त्यांनी असं सांगितलंय की बऱ्याचदा राष्ट्रीय हिताला इतकं महत्त्व दिलं जातं की ज्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो। ते आपण पुढे बघूच त्या निमित्ताने, पण पहिले आपण व्याख्या समजून घेऊया। त्याच्यानंतर डाईक यांची जी व्याख्या आहे की राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे असे हितसंबंध जे प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांच्या तुलनेत जोपासण्याचा प्रयत्न करत असतं। म्हणजे अशा प्रकारचे हितसंबंध आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या समोर आणखीन जे काही बाकीचे सगळे देश आहेत, म्हणजे जसं की प्रभाव निर्माण करणं, आपले जास्तीत जास्त हित कसे साध्य होतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं दिसून येतं। म्हणजे ही पण एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे किंवा स्पर्धात्मक स्वरूपामध्ये हे बघता येतं, कारण प्रत्येक वेळी समान हितसंबंध साध्य होतीलच असं नाही। एकाला जास्त फायदा होणार आहे तर एकाला कमी फायदा होणार। मग अशा वेळी अशा पद्धतीने आपलं राष्ट्रीय हित साध्य करायचं की जे इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मिळवता
आलं पाहिजे. त्याच्यानंतर बँकिंग संस्था यांच्या मते असं आहे की राष्ट्रीय हित म्हणजे सर्व सामान्य आणि सातत्यपूर्ण उद्दिष्ट ज्यासाठी राष्ट्र सदैव प्रयत्नशील असते. म्हणजे जसं तुम्हाला आपण मगाशी बघितलं की देशामधल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थेपासून ते तुमची जी काही जीवन पद्धती आहे किंवा जी काही तुमची विचारसरणी आहे, तुमचं जे काही तत्वज्ञान आहे, त्या अनुषंगाने सुद्धा राष्ट्रहित हे महत्वपूर्ण आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण या राष्ट्रहिताच्या व्याख्यांकडे बघू शकतो. आणखीन एक व्याख्या आहे, पुढची व्याख्या आहे पॉल सेब्युरी यांची. पॉल सेब्युरी यांनी राष्ट्रीय हिताची व्याख्या मांडताना तिचे 3 टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि या वर्गीकरणासोबतच राष्ट्रीय हिताच्या संदर्भामध्ये एक अस्पष्टपणा जाणवते या संदर्भात सुद्धा त्यांनी मांडले. बघा, राष्ट्रीय हित म्हणजे नेमकेपणाने सांगायचं म्हटलं तर आपल्या देशाची उद्दिष्टच आहेत. पण त्याचं विश्लेषण करताना हा अस्पष्टपणा का येतो? तर नकळत जसजसे देश बदलतात, म्हणजे जशी त्यांची शासन पद्धती वेगळी आहे, त्यांचे नेतृत्व बदलतात, मग अशा वेळी त्या देशांच्या कृतीमध्ये आणि त्याच्या निर्णयामध्ये सुद्धा बदल आपल्याला जाणवतो. राष्ट्रीय हित म्हणजे देशाचं हित जर साध्य करायचंय तर नेमकं काय करायचं असं म्हटलं तर प्रत्येक देशाचं उत्तर जे असणार आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय हितामध्ये तो अस्पष्टपणा जो आहे तो आपल्याला जाणवतो. तर आपण पॉल सेब्युरींच्या दृष्टिकोनातून बघूया. त्यांनी पहिली बाब जी मांडली की राष्ट्रहित म्हणजे एखाद्या राष्ट्राद्वारे सैद्धांतिक दृष्ट्या निश्चित केलेलं ध्येय होय. म्हणजे जी काही आपल्या देशाची मूल्य आहेत, जी आपल्या देशाची तत्व आहेत, किंवा आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व देणार आहोत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्यासाठी आपली वर्तणूक जी आहे ती कशा स्वरूपाची असेल आणि याच्या आधारावर आत्ताच्या वर्तणुकीचा परिणाम जो आहे तो चांगला आणि दीर्घकालीन स्वरूपाचा असला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. म्हणजे भविष्यकालीन आदर्श लक्ष्यांशी ही गोष्ट संबंधित आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या देशाचं हित पण साध्य करायचं आहे आणि आपलं परराष्ट्र धोरण पण यशस्वी करायचं आहे. म्हणजे राष्ट्रहिताला, अशा स्वरूपाचं जे काही राष्ट्रहित आहे त्याला आदर्शपूर्वक नागरी संकल्पना असं म्हटलं जातं. म्हणजे नॉर्मेटिव्ह सिव्हिक कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल इंटरेस्ट. मग याच्या आधारावर उदाहरणार्थ बघा की नेहरूंनी जे काही परराष्ट्र धोरण आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वीकारलं होतं, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरची स्थिती लक्षात घेता त्यांनी एक लष्करावर म्हणा किंवा शक्तीवर भर देण्यापेक्षा सहकार्यावर जास्त भर दिलेला दिसून येतो. आणि हा सहकार्यावर भर देण्याचा उद्देश त्यांचा एवढ्यासाठीच होता की एक भविष्यकालीन भारत जो आहे तो विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलेला असावा. आपल्याला आपले जे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय जी उद्दिष्ट आहे ती साध्य करता यावीत या अनुषंगाने. त्यामुळे त्यांनी सहकार्याला जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणजे त्यावेळी त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा उद्दिष्ट आपल्या भविष्याची हितसंबंध साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपयुक्त ठरली. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो की राज्य प्रत्यक्ष व्यवहारात ज्या हितासाठी प्रयत्न करते ते हित म्हणजे राष्ट्रीय हित होय. आता या स्थितीमध्ये सुद्धा बघा की ही गोष्ट वर्णनात्मक नाहीये. इथे फक्त आपल्याला वर्णन नाही करायचं की आपण किती चांगले आहोत किंवा आपल्याला किती चांगल्या पद्धतीचं हित साध्य करायचंय, तर याच्यामध्ये आपले जे नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या देशाचं हित जे आहे ते प्राप्त करायचंय. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिकता पण नाहीये किंवा हे कोणत्या प्रकारे स्वप्नवत सुद्धा नाहीये. तर हे वास्तववादी आहे, व्यावहारिक आहे आणि हे प्रत्यक्षात उतरवणं अपेक्षित आहे. तिसरा मुद्दा त्यांनी मांडलाय की परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्यांच्या मनात असलेली राष्ट्रीय हिताबद्दलची कल्पना व त्यानुसार धोरण निर्धारकांनी केलेलं कार्य होय. आता या माध्यमातून बघा की आपल्याला आपल्या देशाची जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत त्यामध्ये सत्ताधाऱ्यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे ते काय ठरवतात, कशा पद्धतीचे निर्णय घेतात, कशा पद्धतीची कृती होते आणि त्याच्या माध्यमातून जागतिक राजकारणावर कसा प्रभाव पाडला जातो स्वतःच्या देशाचं हित साध्य करण्यासाठी. म्हणजे जसं मी आता नेहरूंचं जे उदाहरण दिलं की आपलं परराष्ट्र धोरण हे सहकार्यावर जास्त आधारित होतं आणि लष्कर थोडं बाजूला होतं किंवा त्याच्यावरचा आपला खर्च काही फार एवढा केला जात नव्हता. पण जसजशी नेतृत्व बदलले, जसजसे सत्ताधारी बदलले
त्यानुसार बघा की तेव्हाच्या कृती आणि मध्ये आणि आत्ताच्या कृती आणि निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आलेली आहे. आणि ही तफावत अशी की त्यावेळी सहकार्याला महत्त्व दिलं जात होतं आणि आज एक व्यावहारिकतेच्या अनुषंगाने लष्करी शक्ती वाढवण्याकडे जास्त कल दिसून येतो. म्हणजे सध्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भारतामध्ये राफेल जेव्हा आणलं गेलं तर त्याचं खूप स्वागत केलं गेलं. मग आपली शक्ती किती वाढली आहे, जगामध्ये आपला दबदबा कसा निर्माण झालेला आहे किंवा आपण किती सक्षम झालेलो आहोत याची मांडणी कुठेतरी लोकांपुढे करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे लष्कराच्या अनुषंगाने जो प्रचंड खर्च केला जातो आहे तो खर्च आपल्यासाठी किती आवश्यक आहे आणि तो किती गरजेचा आहे असं कुठेतरी लोकांपर्यंत बिंबवलं जातंय. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय हिताच्या संदर्भामध्ये आपल्याला व्याख्या ज्या दिसतात त्याच्या माध्यमातून आपल्या देशाचं हित साध्य करण्याकडे कल आहे हे जास्त लक्षात येतं. पण राष्ट्रीय हितावर काही टीकात्मक स्वरूपामध्ये सुद्धा विचार मांडले गेलेले आहेत. जसं आदर्शवादी लोक असं म्हणतात की राष्ट्रीय हित एक प्रकारे धोकादायक विचार आहे. याच्यामध्ये राष्ट्र फक्त स्वतःच्याच स्वार्थाला प्राधान्य देतो. यातून दुसऱ्या राष्ट्रांची जी काही उपेक्षा होते त्याच्या माध्यमातून त्यांचं एक प्रकारे त्यांची पिळवणूक सुद्धा या माध्यमातून होऊ शकते. कारण आपण बघतो की महासत्ता किंवा विकसित देश जे आहे ते अविकसित देशांवर एक प्रकारे स्वतःचं राष्ट्रहित साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून अन्याय सुद्धा करू शकतात किंवा अन्याय होतोही. तर आज जगामध्ये सगळे देश हे एकमेकांवर अवलंबून आहे, परस्परावलंबी आहे आणि अशा वेळी जर आपण राष्ट्रीय हिताला इतकं स्वार्थाने प्रेरित होऊन महत्त्व दिलं तर आपण जे म्हणतो की विश्व शांती करायची आहे किंवा आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवायचं आहे, आंतरराष्ट्रीय संघटनांचं महत्त्व वाढवायचं आहे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं महत्त्व वाढवायचं आहे, इव्हन आपल्या मानवी हक्कांची आपल्याला जपवणूक करायची आहे. तर ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत या स्वप्नवतच राहतील. त्यामुळे आदर्शवादी कुठेतरी राष्ट्रीय हिताला धोकादायक मानतात. रोनाल्डो जे आहेत, जसं आपण वुड्रो विल्सनचं बघितलं होतं की वुड्रो विल्सन यांना सुद्धा राष्ट्रीय हित जे आहे ते थोडं स्वार्थ प्रेरणेने प्रेरित वाटायचं. त्यामुळे ते कुठेतरी राष्ट्रीय हिताला मागे ठेवण्याच्या बाबतीमध्ये सांगतात. तर रोनाल्डो जे आहेत ते सुद्धा असेच कट्टर टीकाकार आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की राष्ट्रीय हिताच्या नावाखाली तुम्ही व्यक्तीच्या हिताची उपेक्षा करता आणि त्याच्या माध्यमातून मग जे काही आपल्या देशाच्या मर्यादा आहेत किंवा ज्या काही आपल्या सीमा आहेत यांना दुर्लक्षित केलं जातं. जसं मॉर्गनथॉय यांनी सुद्धा या निमित्ताने ही गोष्ट मांडली की हो, राष्ट्रीय हित जे आहे याच्यामध्ये काही मर्यादांना दुर्लक्षित केलं जातं आणि ज्याच्यामुळे व्यक्ती असेल, व्यक्ती समूह असेल यांच्यावर अन्याय होताना दिसून येतो. आता तो कशा पद्धतीने याचं पण त्यांनी थोडंसं विश्लेषण दिलंय बघा की सब नॅशनल सारखी संकल्पना आपण बघतो. आता सब नॅशनल म्हणजे काय, तर एखाद्या देशामध्ये काही अल्पसंख्याक असतील किंवा आर्थिक स्वरूप असतील किंवा जातीय समूह असतील तर ते आपल्या विशिष्ट वर्गांच्या हितांना राष्ट्रीय हिताचं स्वरूप देताना दिसतात. म्हणजे समजा जर एखाद्या देशामध्ये भांडवली वर्ग प्रभावित असेल तो या भांडवली वर्गाला फायदा मिळवून देण्यासाठी त्याच्या धोरणांना राष्ट्रीय धोरणांचं स्वरूप प्रदान करून देतो. आणि दुसरा भाग येतो त्याच्यामध्ये अदर नॅशनल, इतर राष्ट्रीय. आता ही संकल्पना अशी आहे की काही वेळेस एखाद्या देशातील अल्पसंख्याक वर्ग दुसऱ्या देशाच्या सरकारशी स्वतःला अभिन्न समजतो किंवा स्वतःला त्यांचाच भाग समजतो आणि त्यामुळे त्या देशाचं हित म्हणजे स्वतःचं हित, आपल्या देशाचं हित असं तो समजतो. अशी ते संबंध जवळचे जे असतात ते डेव्हलप होतात आणि राष्ट्रीय हिताच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टींना आपण सीमांमध्ये बंदिस्त करतो. म्हणजे राष्ट्रीय हित म्हणजे आपला देश आणि आपलंच हित अशाच पद्धतीने ते मांडलं जातं आणि त्याच्यामुळे जसं सांगितलं की एक प्रकारे जे विश्वशांतीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्या कुठेतरी स्वप्नवत राहिल्यासारख्याच वाटतात. म्हणजे आता अधोराष्ट्रीय भागामध्ये धार्मिक संस्था असतील किंवा आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे यांच्या हिताशी कुठेतरी ती गोष्ट संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा की मध्ययुगामध्ये युरोपात चर्चचं जे संघटन आहे ते खूप प्रभावशाली होते. म्हणजे आताच्या स्थितीमध्ये आता अमेरिका चीनचे जे काही संबंध चालू आहेत किंवा ज्या पद्धतीने ते एकमेकांशी वागतायत तर त्याच्या आधारावर ट्रुमॅन अँड
हायवर हे जे आहेत यांनी साम्यवादी चीनला विरोध करणं अशी नीती अमेरिकेसाठी योग्य समजली होती, की जर साम्यवादी चीनला अमेरिकेने विरोध केला तर अमेरिकेची याच्यामध्ये सुरक्षा आहे आणि फायदा पण आहे. पण याच्या उलट निक्सन आणि किसिंजर जे होते त्यांनी असं म्हटलंय की नाही, चीनला विरोध करण्याऐवजी चीन सोबत जर आपण चांगले संबंध प्रस्थापित केले तर ते अमेरिकेसाठी जास्त फायदेपूर्ण असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने राष्ट्रहिताची संकल्पना साध्य करताना वेगवेगळ्या पद्धतीने ती मांडली जाऊ शकते. आता आपण बघूया राष्ट्रीय हिताची वैशिष्ट्ये काय काय आहे. राष्ट्रीय हितासंबंधी जे काही आपण वरील व्याख्यांचं विश्लेषण बघितलं आहे त्याच्याच आधारावर आपण बघूया की राष्ट्रीय हिताची वैशिष्ट्ये काय काय आहेत किंवा कोणत्या अनुषंगाने आपल्याला राष्ट्रीय हित जे आहे ते महत्त्वपूर्ण असतं. राष्ट्रीय हिताचं पहिलं वैशिष्ट्य आहे अमूर्त कल्पना. आता ही कल्पना अमूर्त का आहे? कारण राष्ट्रीय हित जे आहे हे स्पष्टपणे दाखवता येत नाही. परिस्थिती किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती जे काही परिवर्तन होतं त्या संदर्भामध्ये आपण राष्ट्रीय हिताची कल्पना करतो. त्यामुळे याच्याकडे मानसिक आणि तत्वज्ञानात्मक कल्पना म्हणून सुद्धा बघता येतं. थोडक्यात काय तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीत बदल झाला की राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल घडून येतो आणि त्या अनुषंगाने ही राष्ट्रीय हितसंबंधाची जी संकल्पना आहे ती व्यापक आहे. दुसरं राष्ट्रीय हिताचं वैशिष्ट्य आहे सुरक्षिततेशी सापेक्ष. राष्ट्रीय हिताचं दुसरं वैशिष्ट्यानुसार राष्ट्रीय हिताची कल्पना ही प्रामुख्याने देशाच्या सुरक्षेशी संबंधित असते. देश जर सुरक्षित नसेल तर राष्ट्रहिताला काहीच अर्थ उरणार नाही. एक प्रकारे हे आपलं प्राथमिक उद्दिष्ट आहे, आपल्या देशाचं हित साध्य करणं, आपल्या देशाची सुरक्षा साध्य करणं. म्हणजे देशाची सुरक्षा, तिचं संरक्षण आणि तिचं अखंडत्व टिकवणं हे एक प्रकारे सर्वमान्य किंवा कायमस्वरूपी अशा स्वरूपाचं हितसंबंध आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे परिस्थिती सापेक्ष. राष्ट्राची सुरक्षितता हे जे हित आहे हे जर आपण सोडलं तर राष्ट्राच्या अन्य हितांची कल्पना ही परिस्थितीनुसार बदलत असते. कारण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी इतर हितांमध्ये आपण परिवर्तन करतो, त्याला प्राथमिकता इतकी देतो की त्याच्यासाठी आपण तडजोड करायलाही तयार असतो आणि युद्ध करायला सुद्धा तयार असतो. मग या दृष्टीने अन्य हित जे आहेत ते दुय्यम स्वरूपाचे बनतात. वर्नन व्हॅन डायक यांनी याच उद्देशाने राष्ट्रीय हिताचे निरपेक्ष हित आणि दुय्यम हित असे दोन प्रकार मानले आहेत. आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की धोरण ठरवताना दुय्यम हिताची निवड योग्यतेच्या आधारावरच करावी. ते आपल्यासाठी किती गरजेचं आहे, किती आवश्यक आहे हे व्यवस्थित तपासूनच त्याला मान्यता दिली जावी. राष्ट्रीय हिताचं चौथं वैशिष्ट्य आहे सापेक्षता. आता राष्ट्रीय हिताची जी संकल्पना आहे ती सापेक्ष आहे. इतर राष्ट्रांच्या संदर्भात ती आपल्याला करावी लागते. म्हणजे राष्ट्रीय हिताची कल्पना ही वास्तववादी असावी लागते. जसं आपले राष्ट्र व इतर राष्ट्र यांच्या शक्ती असेल, साधन सामग्री असेल यांची तुलना करूनच वास्तववादी दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताची कल्पना जी आहे ते निश्चित करावी लागते. जसं राष्ट्राची सुरक्षितता. आता यासाठी राष्ट्रशक्तीत वाढ करणं आवश्यक असते, परंतु राष्ट्रशक्तीला मर्यादा नाही. म्हणून इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण किती शक्ती संपादन करावी हे प्रत्येक राष्ट्राला निश्चित करावं लागतं. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. जसं मगाशी सांगितलं की आपलं परराष्ट्र धोरण सहकार्यावर आधारित होतं आणि आत्ताचं परराष्ट्र धोरणामध्ये लष्कराचं महत्व वाढलेलं आहे. आपण त्याच्यावर प्रचंड खर्च करतो. आपणच नाही तर जगाच्या पाठीवर प्रत्येक देश त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय शांतता, सहकार्य या गोष्टीसारख्या संकल्पना मांडतात आणि दुसऱ्या बाजूला लष्करामध्ये प्रचंड खर्च करणं, प्रचंड त्याच्यामध्ये वाढ करणं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो. सो या सापेक्षतेच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताला महत्व द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय शक्ती. आता राष्ट्रीय हिताची कल्पना ही आपल्या देशाची जी काही मानवी शक्ती आहे,
आपल्या देशातील जे काही नैसर्गिक साधन सामग्रीची जी काही उपलब्धता आहे किंवा आपल्या जनतेचं मनोबल कसं आहे याचा विचार करूनच आपल्याला ती ठरवावी लागते. म्हणजे राष्ट्राच्या एकूण शक्तीचा किंवा सामर्थ्याचा विचार करून त्या प्रमाणामध्येच आपली राष्ट्रीय हिताची संकल्पना ही जास्त अवलंबून असते. म्हणजे राष्ट्रीय हिताच्या निश्चितीनंतरच तुम्ही ठरवता की इतर राष्ट्रांशी तुम्हाला संबंध कसे ठेवायचे आहे. एखादा विकसित देश आहे किंवा अमेरिकेसारखा महासत्ता देश असेल तर त्या देशातल्या लोकांचं मनोबल असेल किंवा त्या लोकांची एक मानवी शक्तीचा जर विचार केला तर त्यांना त्याच्यामध्ये काहीच वावगं वाटत नाही की अमेरिकेचा अजून प्रभाव जास्तीत जास्त वाढला पाहिजे किंवा अमेरिकेचा दबाव जो आहे तो जगावर निर्माण झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला अविकसित देशांचा जर आपण विचार केला तर तिथल्या लोकांचं मनोबल, तिथल्या असलेली नैसर्गिक जी काही साधन सामग्री आहे तिची उपलब्धता किंवा तिथे असणाऱ्या समस्या जर बघितल्या तर कुठेतरी या अशा विकसित देशांना स्वतःहून आपल्या देशामध्ये येण्याचं आमंत्रण देणं किंवा त्यांना आपल्या देशामध्ये गुंतवणूक करायला लावणं किंवा त्यांच्या दबावाला बळी पडणं यासारख्या घटना घडतात. त्यामुळे आपल्या देशाची शक्ती ही अंतर्गत बाबींवर सुद्धा अवलंबून असते. शेवटचं वैशिष्ट्य आहे की परराष्ट्र धोरणाचा आधार. आता राष्ट्रीय हिताचं हे शेवटचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यामध्ये बघा की देशाच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या निर्धारण प्रक्रियेवर महत्वाचा प्रभाव टाकत असतात. एवढंच नाही तर आपलं जे काही राष्ट्रीय हित आहे ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरण एक साधन म्हणून वापरण्यात येतं. राष्ट्राचं परराष्ट्र धोरण हे राष्ट्राच्या हितानुसार स्वीकारलेल्या उद्दिष्टानुसारच निश्चित केले जाते. म्हणजे नॉर्मन हिल यांनी जे काही त्यांच्या व्याख्येत सांगितले की राष्ट्रीय हित हे परराष्ट्र धोरणाचं प्रारंभ स्थानच आहे. आपली प्राथमिकताच ही राष्ट्रीय हितापासून सुरू होते. म्हणजे भारताने स्वीकारलेलं अलिप्ततेचे धोरण आणि त्याच्या राष्ट्रीय हिताचाच परिणाम आपल्याला आज राष्ट्रीय हिताच्या स्वरूपामध्ये दिसून येतो. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यावेळी भारत अविकसित देश होता. मग भारताच्या विकासासाठी रशिया आणि अमेरिका या दोन्ही महाशक्तीच्या मदतीची आपल्याला गरज होती. त्यासाठी त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणे आवश्यक होते आणि ही गोष्ट अलिप्ततेच्या धोरणातूनच आपल्याला साध्य करता येऊ शकते हे त्यावेळच्या नेतृत्वांनी ओळखलं होतं आणि त्या दृष्टीने आपल्याला ते साध्य पण करता आले. म्हणजे ऑगेस्की यांच्या मते राष्ट्रीय हिताच्या संदर्भातच परराष्ट्र धोरणाचा अभ्यास केला जातो आणि परराष्ट्रीय धोरणात जर राष्ट्रहिताची काळजी घेतली जात नसेल तर त्या धोरणाला काहीच महत्व नसते. म्हणजे मॉर्गनथॉ यांच्या मते कोणतेही राष्ट्र मग ते कितीही शक्तिशाली असो, कोणत्याही विचार प्रणालीचा पुरस्कार करणारे असो, त्याला आपले परराष्ट्र धोरण राष्ट्रीय हित लक्षात घेऊनच निर्धारित करावे लागते. आणि जे राष्ट्र या सत्याकडे दुर्लक्ष करीत असेल त्या राष्ट्राचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने राष्ट्रीय हित हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे.